बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अशोक खरातच्या संदर्भातली, कारण भोंदूबाबा अशोक खरात याच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे। खरातची गेल्या 5 तासांपासून एसआयटीच्या मार्फत चौकशी सुरू आहे आणि भोंदू अशोक खरात हा 4 वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। 4 पैकी एक मोबाईल नंबर फक्त व्हीआयपी लोकांसाठी तो वापरायचा, तर दुसरा नंबर विशेष भक्त आणि महिलांसाठी वापरत असल्याची माहिती आहे, तर तिसरा नंबर आर्थिक व्यवहार बघण्यासाठी आणि चौथा नंबर सर्वसामान्य लोकांसाठी वापरत असल्याची माहिती आहे। याबाबत फॉरेन्सिक टीम कडून सर्व नंबर आणि मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। शुभम, खरं तर उद्या अशोक खरातची जी कोठडी आहे ती संपणार आहे आणि आज खरं तर या सगळ्याचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे तपासाला वेग आलेला आहे। वेगवेगळे नंबर खरातकडून आता पोलिसांनी घेतलेले आहेत। नक्कीच यामिनी आपण बघतोय खरं तर अशोक खरातची कसून जी आहे ती चौकशी एसआयटी कडनं सुरू आहे। आज देखील तशी जवळपास 5 तासापेक्षा जास्त वेळापासून चौकशी केली जाते। काही पुराव्यासोबत त्याची समक्ष त्या ठिकाणी चौकशी केली जाते आहे। उद्या अशोक खरातला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यावेळी काही महत्त्वाचे जे पुरावे एसआयटीच्या हाती लागलेले आहेत ते खरं तर कोर्टासमोर एसआयटी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सादर केले जाणार आहे। एकूण जर बघितलं तर आज त्याचा मोबाईलचा जो डेटा आहे खरं तर त्या संदर्भामध्ये जो सगळा तपास आहे तो खरं तर आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या अशोक खरातचे जे मोबाईल नंबर होते ते मोबाईल नंबरची ज्यावेळेस माहिती घेतली असता एसआयटीच्या अधिकाऱ्यांना जवळपास त्याचे 4 जे नंबर आहे, वेगवेगळे जे 4 मोबाईल नंबर आहे ते मिळून आलेले आहे आणि या 4 मोबाईल नंबरच्या माध्यमातून तो कोणाकोणासोबत संपर्कात होता याची माहिती घेतली जाते। एकूण जर बघितलं तर एका मोबाईल नंबरवरनं तो काही व्हीआयपी लोकांसोबत त्याचे त्या ठिकाणी बोलणं होत होतं। त्यासोबत काही महिला विशेष भक्त यांच्यासाठी एक वेगळा मोबाईल नंबर होता, सर्वसामान्यांसाठी काही एक वेगळा नंबर होता, त्यासोबत त्याचे काही आर्थिक जे काम आहे, ज्या आर्थिक व्यवहारांसाठी त्याचा एक वेगळा मोबाईल नंबर होता। एकूण जर पाहिलं तर या सगळ्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून तो लोकांसोबत त्या ठिकाणी संवाद साधायचा। मात्र या मोबाईल नंबरचा एकूण जो डाटा आहे तो आता खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रिकव्हर केला जातो आहे। कोणाकोणासोबत बोलणं होत होतं, कोणासोबत आर्थिक व्यवहार त्याचे सुरू होते, या विशेष जे भक्त होते जे खरं तर आपण अनेकदा बघितलंय अशोक खरात प्रकरणामध्ये काही नामवंत महिला खरं तर ज्या भक्त होत्या त्यांच्याशी नेमका काय बोलत होता, ज्या व्हॉट्सअपद्वारे काही सोबत चर्चा होत होती त्या ठिकाणी तो व्हॉट्सअपमध्ये मेसेज न करता व्हॉइस रेकॉर्ड करत होता, असं देखील एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या तपासातून माहिती समोर आली आहे। एकूण जर बघितलं उद्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं असताना काही विशेष महत्त्वाचे पुरावे गोळा करून त्याला उद्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी हजर केले जाणार आहे आणि आज त्याची कसून जी आहे ती चौकशी सुरू आहे। यामिनी अगदी शुभम, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। भोंदू अशोक खरात हा भक्तांची लूट करण्यासाठी कोणकोणते फंडे वापरायचा याचे नमुने आता चौकशीमधून समोर येत आहेत। खरात हा स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली तब्बल 5 लाखांपर्यंतची आकारणी करायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। इतकंच नाही तर काही श्रीमंत भक्तांकडून त्याने स्पॉट व्हिजिटसाठी 20 लाख रुपये देखील घेतलेले आहेत। लोकांच्या घरी, कार्यालयामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी तो महागड्या गाड्या देखील मागवायचा। काही भक्तांकडून त्यानं महागड्या गाड्या उकळल्या देखील होत्या। अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी खरातकडे भक्तांची रांग लागायची। जास्त पैसे देणाऱ्यांना खरात प्राधान्य द्यायचा अशी माहिती एसआयटीच्या चौकशीमधून समोर आली आहे। पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनासाठी यायचे। भक्तांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत खरातनं आपलं उखळ पांढरं करून घेतलं। नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळे यांनी 2024 मध्ये पुण्यामधल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये 8 रो हाऊसेस आणि 49 गुंठे जागेसह खरेदी केली आहे। कागदोपत्री याची किंमत 19 कोटी 56 लाख रुपये इतकी आहे। मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यामधल्या सगळ्यात महागड्या भागांपैकी एक आहे। लेन क्रमांक 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींची बंगल्यांची मालमत्ता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या खरेदीची खरी किंमत ही 100 कोटींपेक्षा अधिक असल्याचं बोललं जात आहे। अशोक खरातच्या सीए कडे इतके पैसे कुठून आले? खरात हा सीएच्या मार्फत काळा पैसा पांढरा करत होता का? अशोक खरातचा या सगळ्या व्यवहारांशी काही संबंध आहे का आणि एसआयटी कडून चौकशी होणार आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेत। या संदर्भात आम्ही या सीएशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय, मात्र हा संपर्क होऊ शकला नाहीये। भोंदू अशोक खरातवरती आता आणखी एक गुन्हा दाखल झालाय।
शिर्डीमधल्या 4 एकर भूखंड खरेदीच्या प्रकरणी भोंदू अशोक खरातवरती हा गुन्हा दाखल झाला। अशोक खरातसह 5 जणांवरती हा गुन्हा दाखल आहे। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमीन खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीमधला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनवणे, अशोक तांबे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। फसवणूक आणि सावकारी अधिनियम यांच्या अंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना ताब्यात घेण्यात आलं। कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे। शिर्डीमध्ये भोंदू खरातची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे। सर्व व्यवहारांची एसआयटीच्या मार्फत चौकशी देखील सुरू आहे। आमच्यावर बी व्याज कर्ज झालेलं होतं, साईचंद्र पंढरी इतर ठिकाणचं, ते सर्व आम्ही त्या पैशातून भरून टाकलं काही, आणि मग नंतर त्याच्यानंतर त्यांचा हा प्रकार घडल्यामुळं मग नंतर आम्ही कर्ज स्वरूपाचा जो आम्ही पैसे घेतलेले होते व्याजी, ते पैसे आम्ही त्यांना परत देण्यासही तयार होतो। मग नंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। आता सरकारविषयी आमची एकच मागणी आहे की आमची जमीन आम्हाला परत मिळावी, त्याच्यावर आमचं पोट चालतंय, आमचं परपंच पण त्याच्यावरच आहे। सरकारला आमची कळकळून विनंती की ह्या खरात विषय तुम्ही जाचून तपासणी करा, आमची फसवणूक झालेली याबद्दल, याच्यात आम्हाला काही माहीत नव्हतं। तो व्यक्ती असा अशोक खरात नावाचा व्यक्ती इतका फ्रॉड निघेल अशी तुम्हाला कधी कल्पना आली होती? नाही, ज्यावेळेस आम्ही त्यांची आमची प्रॉपर्टी ज्यावेळेस आम्ही टीव्हीवर बघितली त्यावेळेस आम्हाला कळलं। आमचे भाऊ म्हणले तुमची प्रॉपर्टी त्यांनी त्याच्या नावावर करून घेतली, तेव्हा आम्हाला कळलं। भोंदू अशोक खरात याला उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार असून पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आज दिवसभर अशोक खरातच्या विरोधात आणखी काही पुरावे गोळा करून तपासाला वेग दिला जाणार आहे। भोंदू अशोक खरात याच्यावरती दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या संदर्भात खरातचे ओकस कार्यालयामध्ये एसआयटीकडून सोमवारी महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले। खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करून या आधीचं चॅटिंग, कोणाशी जास्त वेळा संभाषण केलंय, कोणाच्या संपर्कात होता, काय संभाषण केलं, या बाबतीमध्ये एसआयटी माहिती गोळा करते आहे। यामधून नवीन कोणती माहिती समोर येणार याचाही शोध सुरू आहे। तपासाचा तपशील उद्या कोर्टासमोर हजर केला जाणार आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या गोष्टी तपासामधून हाती लागतात हे बघणं महत्त्वाचं असेल। भोंदू अशोक खराच्या प्रकरणी आता वन विभागाकडून देखील कारवाई केली जाणार आहे। वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत वन विभाग ही कारवाई करेल। खरातनं अघोरी पूजा करण्यासाठी काही प्राण्यांची शिकार केली असाही पोलिसांना संशय आहे। वन विभागानं या सगळ्या संदर्भात एसआयटीला एक पत्र देखील दिलेलं आहे। अशोक खराच्या प्रकरणामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे। अशोक खरातने राजकीय नेत्यांची नावं कोड वर्डमध्ये सेव्ह केली होती। कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरात याचा सल्ला घ्यायचे अशी देखील माहिती तपासामधून समोर आली आहे। निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते हे अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारायचे। एसआयटीला 2 दिवसांपूर्वी फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डेटा अहवाल मिळाला। अशोक खरातच्या प्रकरणी एसआयटीकडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटामधून नवनवीन खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे। दरम्यान 40 ते 45 राजकीय नेते अशोक खरात याच्या नियमित संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधल्या नेत्यांची नावं देखील आहेत। अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमधल्या नावावरून चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। आपली ग्रामीण पद्धतच आहे ना, तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक, टाकणारच तुम्हाला विचार, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते। इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर। भोंदू खरातवरती लिहिलेल्या नामकर्ण आवारे यांच्या पुस्तकावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केले। सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे हे भाजपचे पदाधिकारी होते। आवारेंनी पुस्तकामध्ये ठरवून खरातच्या कथा लिहिल्या, बुवाबाजी वाढवण्याचं कामही आवारेंनी केलं अशी टीका अंधारेंनी केली आहे।
तर केसरकरांच्या वक्तव्याचा आधार घेत शिंदे आणि खरातचा थेट संबंध आहे का असा सवाल देखील अंधार यांनी विचारला आहे. केसरकर असं म्हणतात की मी एकटा गेलो नव्हतो, माननीय मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मी शिंदेसाहेबांना घेऊन गेलो होतो. म्हणजे केसरकर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खरातशी संबंध आहेत असं सांगू इच्छितात का? नेमकं या सगळ्यांमध्ये त्यांना सूचित काय करायचं आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. नामकर्ण आवारे हा भाजपच्या उद्योजक आघाडीचा सरचिटणीस. हा जो आवारे आहे हा 15 वर्ष शिवनिका ट्रस्टवर संचालक होता. म्हणजे शिवनिका ट्रस्टवर आवारे आणि आवारेच्या बँकेवर खरात या दोघांचे आर्थिक हितसंबंध आहेत. ही सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेमध्ये जे 400 उद्योजक आहेत त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते. त्या 12 पैकी एक हा आवारे होता. आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खऱ्यातला. तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का. असं करून एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं. आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकर्ण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची. ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या. म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.